नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, त्याला जे विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते। तर 1130 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो CISF मध्ये भरती निघाली आपल्या महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि शिक्षण सुद्धा या भरतीमध्ये 12वी पासवर तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय, सर्वात अगोदर लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की पहा लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे। त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये जे पासिंग मार्क्स जे या ठिकाणी सांगितले की जे लेखी परीक्षेसाठी जे त्यांनी हे सांगितलंय की या ठिकाणी पासिंग किती असणार आहे। तर मी तुम्हाला सांगतो, जे ओपन कॅटेगरी EWS कॅटेगरी एक्स सर्व्हिसमॅन आहे तर यांच्यासाठी 35% पासिंग ठेवण्यात आले आणि SC ST OBC EWS कॅटेगरीसाठी या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 33% पासिंग ठेवण्यात आले। तर जास्त चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे। तर CISF हे विद्यार्थी मित्रांनो 12वी पासवर भरती निघालेली आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। या भरतीमध्ये हाईट किती लागते, छाती किती लागते, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, ठीक आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून CISF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा 1130 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो CISF ची भरती निघालेली आहे आणि या भरतीचे जे फॉर्म आहे तर येत्या 30 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पासून या भरतीचे फॉर्म भरणे सुरू होत आहे आणि शेवटची तारीख जे विद्यार्थी मित्रांनो 30 सप्टेंबर 2024 आहे। तर तुम्हाला 31 ऑगस्ट पासून या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे CISF या भरतीमध्ये। ठीक आहे, तर 12वी पासवरच तुम्ही फॉर्म भरू शकता, महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल। ठीक आहे, तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर ज्या विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगा की आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहताय, कोणत्या गावातून तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय, जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, आपला व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो या CISF भरतीमध्ये आपण वयोमर्यादेचा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 वर्षापर्यंत या CISF भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर एवढी या भरतीमध्ये वयोमर्यादा आहे आणि आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी आहे आणि SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। तर जे पण विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे आणि तुम्ही जनरल OBC EWS कॅटेगरीचे जरी असाल तरी सुद्धा आवर्जून फॉर्म भरा, कारण की जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये या भरतीमध्ये फी आहे। कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते कोणती समजा तर त्याची जी फी असते 1000-900 रुपये फी असते। तर इकडे ज्या विद्यार्थी मित्रांनो कधीही फॉर्म भरणं पुरते। ठीक आहे, जाईन तर 100 रुपये देईन जर समजा दुसरी OBC कॅटेगरी असाल, EWS कॅटेगरी असाल, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल तर 100च जाणार आहे। ठीक आहे, आणि SC ST कॅटेगरीचे या ठिकाणी काहीच पैसे जाणार नाही आहे। ठीक आहे, तर नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरा। ठीक आहे, कारण की चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे वॅकन्सी निघाल्या, कारण की बार ही भरती निघत नाही। 1130 जागांसाठी ही भरती निघाली। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि आपला जे विद्यार्थी मित्रांनो पेपर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होणार आहे। तर CISF भरतीमध्ये आपण सर्वात अगोदर सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर सर्वात पहिले तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। ठीक आहे, तर ग्राउंड असल्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो जे हुशार मुलं आहेत ते मुलं ग्राउंडमध्ये कटणार आहे, मेहनती मुलं आहे जे ग्राउंड मारणार आहे ते मुलं जे या ठिकाणी ग्राउंड काढणार आहे आणि त्यांचे जे त्यांना चान्स या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी भेटणार आहे। तर हे यामध्ये चांगलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल होणार आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो CISF या भरतीमध्ये आपण बघितलं तर सर्वात अगोदर तुमची मैदानी चाचणी सर्वात अगोदर ग्राउंड आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी उंची किती लागते तर 170 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी या भरतीमध्ये उंची लागते। त्याचबरोबर आपण छातीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर छाती या भरतीमध्ये 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर तुमची भरली पाहिजे। तर एवढे यामध्ये लागते। ठीक आहे, 170 सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला, ग्राउंडमध्ये किती इव्हेंट आहे CISF भरतीमध्ये तर मी तुम्हाला आता
सांगून देतो, CISF भरतीमध्ये फक्त एकच इव्हेंट आहे CISF भरतीमध्ये, तो म्हणजे 5 किलोमीटर रनिंग। तर 5 किलोमीटर रनिंग जे आहे विद्यार्थी मित्रांनो CISF भरतीमध्ये आहे, 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला मारायची आहे 24 मिनिटांमध्ये। जे पण मुलं 24 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। तर 5 किलोमीटर रनिंग जे आहे या CISF भरतीमध्ये आहे। तर आतापासून फिजिकलची तयारी तुम्ही आतापासून जबरदस्त चालू द्या। ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड वगैरे चांगला नसेल तर आतापासून तयारी चालू ठेवा। आणि 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला चुका करायच्या नाही, की तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला मागं बघायचं नाही धावताना, आणि मेन म्हणजे तुम्हाला थांबायचं नाही। तर ह्या गोष्टी तर तुम्हाला लक्ष ठेवायचा, ह्या चुका तुम्हाला 5 किलोमीटर रनिंगला जाताना तुम्हाला ह्या चुका करायच्या नाही आहे, ठीक आहे। तर 5 किलोमीटर रनिंग आहे यामध्ये 24 मिनिटांमध्ये। जे पण मुलं 24 मिनिटांमध्ये येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। तर सेम SSC GD सारखाच पॅटर्न आहे यामध्ये। त्यानंतर तुमचं 5 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर तुमचं यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे तुमच्यासाठी, ठीक आहे। तर लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते या भरतीमध्ये। तर लेखी परीक्षेमध्ये जे परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहे, लेखी परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामर किंवा हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 100च प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो चालून आलेली आहे। आणि 120 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। 120 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे, जो की चांगला आहे, ठीक आहे। तर चांगली जे तुमच्याजवळ सुवर्ण संधी जे विद्यार्थी मित्रांनो हे चालून आलेली आहे। तर तुमचे अशा प्रकारे लेखी परीक्षा असणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, रिझनिंगचे 25 प्रश्न, त्याचबरोबर हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। सेम SSC GD सारखाच पॅटर्न आहे यामध्ये लेखी परीक्षेचा, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा। आणि यामध्ये आपण पासिंगचा जर विचार केला तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, जाहिरातीमध्येच त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे की द मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ 4 क्वालिफिकेशन इन रिटन एक्झामिनेशन OMR CBT 4 नेक्स्ट स्टेज विल बी ॲज अंडर। तर पासिंग जे ठेवण्यात आले तर ते या ठिकाणी 35%, UR EWS एक्स सर्व्हिसमॅनसाठी 35%, SC ST OBC EWS कॅटेगरीसाठी 33% या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले, ठीक आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। तर हे CISF ची भरती जी आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या जागा आहे। तर आतापासून अभ्यास करा, आतापासून चांगली तयारी करा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आणि आतापासून मोबाईलपासून जेवढं होते तेवढं दूर राहा, सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा, इंस्टाग्राम झालं, त्याचबरोबर व्हॉट्सअप झालं, यापासून दूरच राहा, ठीक आहे। आणि आतापासून जे पण मुलं इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे। तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या CISF भरतीचे, आणि आतापासून तुम्ही लागून जा तयारीला। तुम्ही जर कोणत्या ग्रामीण भागातले असेल तर एखादं वाचनालय वगैरे पकडा, आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे 10-10 घंटे, ठीक आहे। तुमच्या गावामध्ये वाचनालय नसेल तर तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही धाव घ्या, आणि तालुक्याच्या ठिकाणी लायब्ररीमध्ये अभ्यास करा, ठीक आहे। तर आतापासून लायब्ररीमध्ये अभ्यास करा, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो चांगली ही भरती निघाली आहे CISFचं। तर CISF ची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, CISF ची जी ड्युटी आहे एकदम शाही ड्युटी आहे। पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। आणि तुमची ड्युटी एअरपोर्ट झालं, रेल्वे स्टेशन झालं, अशा ठिकाणी तुमचं या ठिकाणी ड्युटी असणार आहे। एअरपोर्ट झालं तर एकदम शाही ड्युटी आहे, ठीक आहे। तर आतापासून जर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना तर नक्कीच सिलेक्शन होणार आहे। तर बा जोपर्यंत आपण नोकरीवर लागत नाही तोपर्यंत कोणीच विचारत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला CISF भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।